नमस्कार. औसा विधानसभा मतदारसंघातील माझ्या लाडक्या बहिणी आणि मातांना सांगायला मला आनंद होतो की काल राज्य सरकारने अस्मिता भवनला आपल्याला मंजुरी दिलेली आहे. गेल्या वर्षभरापासून यासाठी प्रयत्नात होतो. अस्मिता भवन म्हणजे अगदी हक्काचं घर आमच्या लाडक्या बहिणींना आणि मातांना मिळणार आहे. प्रत्येक गावामध्ये अस्मिता भवनच्या माध्यमातून एक मोठी इमारत महिलांच्यासाठी गटाच्या बैठक घेण्यासाठी असेल, लसीकरण करण्यासाठी विषय असेल किंवा महिलांच्या कार्यशाळा घेण्यासाठी असेल, या विविध वापरासाठी एक अस्मिता भवन आपण करतोय. साधारण 42.5 लाख रुपये किमतीचं अस्मिता भवन. याच्यामध्ये एक हॉल असणार आहे, एक अध्यक्ष सचिवाला एक हॉल रूम असणार आहे, एक केबिन असणार आहे, टॉयलेट वेगळे असणार आहेत आणि 2 दुकानं समोर असणार आहेत. ज्या दुकानातून आपण गटांना ते दुकान देणार आहोत आणि त्यांचा माल तिथून विक्री होईल आणि त्यातून जो रेंट मिळणार आहे आणि त्या रेंटच्या माध्यमातून लाईट बिल असेल, स्वच्छता असेल, मेंटेनन्स त्या अस्मिता भवनचं होईल अशी व्यवस्था केलेली आहे. साधारणपणे 93 महिला आपल्या अस्मिता भवनला राज्य शासनानं परवानगी दिली आहे. त्यातले पहिल्या टप्प्यामध्ये आपण 40 करतोय, दुसऱ्या टप्प्यामध्ये 40 होतील आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर प्रत्येक गावामध्ये एक महिलांची अस्मिता राखण्यासाठी, महिलांना सन्मानानं आपल्या बैठका घेण्यासाठी, जगण्यासाठी एक स्वतंत्र अस्मिता भवन आपण या निमित्तानं करतोय. तर ह्या सांगत असताना मला आनंद होतो की या निमित्तानं मी राज्य सरकारचे आभार मानेल. माननीय पालकमंत्री महोदयाचे, माननीय मुख्यमंत्री महोदयाचे, माननीय ग्रामविकास मंत्री महोदयाचे मी मनातून आभार मानतो. जिल्हा नियोजन समितीचे आभार मानतो, कलेक्टर मॅडमचे आभार मानतो. एक चांगला उपक्रम आणि हा उपक्रम जसं शेतरस्ता आपला पॅटर्न तयार झाला औशामध्ये, तसाच हा औशाचा अस्मिता भवन पॅटर्न तयार होणार आहे. कारण यापूर्वी राज्यामध्ये असं कधी कन्व्हर्जन होऊन कुठली इमारत झाली नाही आणि महिला सक्षमीकरणाकडे पहिल्यांदा एक चांगलं पाऊल या निमित्तानं आपण टाकतोय. टप्प्याटप्प्यानं आणखीन सक्षमीकरणाकडे वेगवेगळे उपाययोजना आपण करणार आहोत, जेणेकरून आमच्या माता भगिनी स्वतःच्या पायावर उभा राहतील आणि त्यांना सुद्धा स्वतंत्र जीवन जगता येईल अशी व्यवस्था आपण निर्माण करतो.